नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशी घटना पाहणार आहोत जी आजही लोकांच्या आठवणीत आहे। त्या घटनेने लोकांच्या अंगावर आजही काटा येतो आणि ती घटना आहे पुणे शहरापासून साधारण 43 किलोमीटर अंतरावर असणारे पानशेत हे धरण 12 जुलै 1961 साली फुटले होते आणि त्या पुराच्या पाण्यामुळे पुणे शहर अक्षरशः वाहून गेले होते। चला तर मित्रांनो, आपण पानशेत धरण का फुटले ह्याचे कारण शोधूयात। पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 1879 साली खडकवासला हे धरण बांधण्यात आले होते। भारताच्या स्वातंत्र्यानंतर पुणे शहर वाढत होते, त्यामुळे शहराला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते। खडकवासला धरणाचे पाणी अपुरे पडत असल्यामुळे प्रशासनाने नवीन धरण बांधण्याचे ठरवले। पानशेत या धरणाच्या बांधकामाला 10 ऑक्टोबर 1957 साली सुरुवात करण्यात आली। पहिल्या टप्प्यात 6 तर दुसऱ्या टप्प्यात 11 TMC चे हे धरण जून 1962 पर्यंत बांधून पूर्ण होणार होते। इसवी सन 1959-60 मध्ये धरणाच्या कामाचा आढावा घेण्यात आला होता। तेव्हा आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यास प्रास्ताविक मुदतीच्या 1 वर्ष अगोदर धरणाचे काम पूर्ण होईल असे वाटले होते। त्या हिशोबानेच काम सुरू राहिले। बांधकामाच्या आराखड्यात पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी एका बाजूला सांडव्याचे नियोजन केले होते, तसेच दुसरीकडे धरणाच्या पोटात नालाकृती बोगद्याच्या रूपात दरवाजा असलेले एक बहिर्द्वार योजण्यात आले होते। बहिर्द्वाराच्या आतल्या तोंडावर लोखंडी द्वार हलविण्यासाठी असलेली यंत्रसामुग्री बसवायला त्या ठिकाणी जाण्यासाठी मनोरा आणि मनोऱ्यावर जाण्यासाठी पूल ह्या गोष्टी आराखड्यात होत्या। त्यापैकी बऱ्याचशा गोष्टी जून 1961 पर्यंत पूर्ण झाल्या नव्हत्या। जून महिन्यात धरण क्षेत्रात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला, त्यामुळे सर्वच कामे अर्धवट थांबवावी लागली। परंतु जबरदस्त पर्जन्यवृष्टीमुळे धरण भरू लागले होते। 12 जुलै 1961 रोजी सकाळी 7:10 पानशेत धरण फुटले। बनगार्डन पूल सोडला तर इतर सर्व पूल पाण्याखाली गेले होते। मुठा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या शनिवारपेठ, नारायणपेठ, कसबापेठ आणि सोमवारपेठ इत्यादी भागांची प्रचंड हानी झाली होती। 12 जुलै 1961 रोजी पुण्यात हाहाकार माजला होता। जो तो ओरडत पळत होता, पाणी आलं, पाणी आलं। घटनाच तशी होती, कारण पानशेत धरणाला मोठी भेग पडली होती। भारतीय जवानांनी अथक परिश्रम करून वाळूची हजारो पोती रात्रभर रचली होती आणि रात्रीच फुटणारे धरण सकाळपर्यंत थांबवून ठेवले होते। पुणेकर झोपेत असताना रात्री पाणी आले असते तर पुण्यात प्रचंड जीवितहानी झाली असती, पण शेवटी व्हायचे तेच झाले। पानशेत धरण शेवटी फुटले व त्याच्यामुळे थोड्या वेळाने पुढे असलेले छोटे खडकवासला धरणही फुटले। या घटनेत 1000हून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते। पुराची परिस्थिती इतकी भयानक होती की तत्कालीन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देखील पुणे शहराला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता। तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण देखील पुणे शहरामध्ये ठाण मांडून बसले होते। पुण्यात पाणीच पाणी झाले होते। हाहाकार माजला। जो तो आपापला जीव वाचवण्याच्या प्रयत्नात होता। यात अनेकांची वाताहत झाली, आयुष्याची उलथापालथ झाली। कित्येकांची स्वप्न त्या गढूळ पाण्यात ढेकळाप्रमाणे विरघळून गेली। या पुरानं एका पिढीचा कणाच मोडला। त्या दिवशी पुण्याजवळच्या पानशेत धरणाला धोका असल्याची बातमी पहिल्या पानावर प्रसिद्ध झाली होती। बातमीत धरणाचा फोटोही छापला होता। बातमीचा एकूण सूर असा होता की धरणाला धोका असला तरी पुणेकरांनी घाबरून जाऊ नये। पुणे शहराला कसलाही धोका नाही। मात्र संकटाचं गांभीर्य लक्षात येऊ लागलं। डेक्कन जलमय होऊ लागलं होतं। अचानक पाण्याची पातळी वाढू लागली। त्या पाण्याला प्रचंड जोर होता। पाय जमिनीवर ठरत नव्हते। पाण्यासोबत प्रचंड चिखल आणि बारीक रेती येत होती। डेक्कन जिमखान्याला चौकाची स्थिती तर एखाद्या युद्धभूमीसारखी झाली होती। जो तो जीव वाचवण्याच्या गडबडीत होता। कर्वे रोड आणि जंगली महाराज रोड हे नदीकाठचे महत्त्वाचे रस्ते केव्हाच पाण्याखाली लुप्त झाले होते। डेक्कन जिमखाना ग्राउंडमध्ये पाणी भरून त्याचं तळ झालं होतं। इमारती ढासळत होत्या। बघता बघता पाणी गुडलक चौकात आलं। पाण्याची पातळी वाढतच होती। फर्ग्युसन कॉलेजच्या मागे असलेल्या हनुमान टेकडी पर्वती माणसांनी फुलून गेली होती। हळूहळू पाणी वाढत वाढत फर्ग्युसन कॉलेजच्या मेन गेट पर्यंत आलं। जंगली महाराज रोड आणि फर्ग्युसन रोड यांना जोडणारे सर्व रस्ते आणि गल्ल्या पाण्यात भरून गेल्या होत्या। अर्धे पुणे उद्ध्वस्त झाले होते।
या महापुराने अनेक धडे शिकवले. त्यातला सर्वात मोठा धडा म्हणजे संकटकाळी खचून जाऊ नका, त्याच्याशी मुकाबला करायला शिका. पुण्याने हा धडा उत्तमरित्या गिरवला. त्यामुळे पुणे शहर फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उभे राहिले. नुसतंच उभं राहिलं नाही तर चौफेर प्रगती करत आज जगातले प्रमुख औद्योगिक शहर बनले आहे. मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे. तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.